वीर सावरकर. खरं तर मला माहिती आहे की मी या चित्रपटाचा रिव्ह्यू थोडासा लेट पोस्ट करतोय, पण हा चित्रपट असा आहे ज्या चित्रपटाचा रिव्ह्यू पोस्ट करणं मला खूप जास्त महत्त्वाचं वाटलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर रणदीप हुड्डा यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. वीर सावरकर या चित्रपटाच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देखील गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि अशाच महत्त्वाच्या चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभारे, मराठी माणूस. खरं तर प्रत्येक वेळी ज्यावेळी बायोपिक सारखा चित्रपट पुढे येतो किंवा आपल्या इतिहासाला धरून एखादा चित्रपट प्रदर्शित केला जातो, त्यावेळी मी सांगत असतो की या चित्रपटाचा रिव्ह्यू करावे असे चित्रपट नसतात, कारण की त्या चित्रपटातून आपल्याला काही ना काही गोष्टी शिकायला भेटत असतात. पण नेमकं त्या चित्रपटातून काही घेण्यासारखं आहे का, त्या चित्रपटातून काही शिकण्यासारखं आहे का, किंवा खऱ्या इतिहासाला न्याय देण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो का, या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या असतात. सर्वप्रथम मी कौतुक करतो रणदीप हुड्डाचं, कारण की त्यांनी या चित्रपटासाठी स्वतःमध्ये जे काही बदल घडून आणलेले, जे काही ट्रान्सफॉर्मेशन केलं गेलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी जगलं आहे हे त्या चित्रपटातून सरळ सरळ दिसून येते. एखादा ऍक्टर काय करतो, आपल्याला एक कॅरेक्टर भेटलाय, मग त्या कॅरेक्टरचा अभ्यास करून त्या चित्रपटातील त्या कॅरेक्टरला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. पण रणदीप हुड्डाने त्या संपूर्ण कॅरेक्टरमध्ये घुसून त्या आयुष्यात रणदीप हुड्डाने सावरकरांना समर्पित केलं आहे असं वाटतं. आता या चित्रपटाबद्दल बोलायचं गेलं तर हा चित्रपट बघण्याआधी तुम्हाला सावरकरांचा थोडा तरी इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. ज्यांना इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही त्यांना हा चित्रपट थोडासा डोक्यावरून जायची शक्यता आहे, कारण की सावरकरांचे संपूर्ण जीवनचरित्र ते एका चित्रपटामध्ये दाखवणं खूप जास्त अवघड आहे. तरी देखील हा चित्रपट 3 तासाचा असा मोठा चित्रपट आहे, आणि त्याच कारणामुळे ज्यांना सावरकरांचा इतिहास माहितीच नाही त्यांना हे 3 तास थोडेसे बोरिंग वाटू शकतात. खरं तर या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डानी किंवा संपूर्ण टीमने सावरकरांचा संपूर्ण जीवन प्रवास 3 तासामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, जे की अशक्य होतं. पण तरी देखील सावरकरांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत. अगदी अभिनव भारतची स्थापना असू दे, किंवा मग त्यांनी लंडनमध्ये जाऊन घेतलेलं शिक्षण असू दे, तिथे क्रांतिकारी संघटना असू दे, त्यानंतर मग काळ्या पाण्याची शिक्षा असू दे, त्यांचं लग्न असू दे, मग त्यांचा मृत्यू असू दे, या सर्व गोष्टी 3 तासामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या टीमने केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक. आणि मी रणदीप हुड्डाचं सुरुवातीला देखील खूप जास्त कौतुक केलं. ऍक्टिंगच्या बाबतीत रणदीप हुड्डा कुठेच कमी पडलेला नाही. आपण समोर सावरकरच बघत आहे असं वाटतं. आता यापुढे ज्यावेळी मी सावरकरांचं नाव घेऊ किंवा सावरकरांना वाचायला घेऊ, त्यावेळी आपोआपच माझ्या समोर रणदीप हुड्डांनी ते साकारलेलं कॅरेक्टर समोर येईल. इतकं उत्तम कॅरेक्टर रणदीप हुड्डांनी सावरकर या चित्रपटामध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे. बाकीचे जे साईड ऍक्टर्स आहेत त्यांचं देखील खूप उत्तम काम आपल्या चित्रपटामध्ये बघायला भेटतं. या चित्रपटामधून आपले लोकमान्य टिळक दाखवलेले आहेत, सुभाषचंद्र बोस दाखवलेले आहेत, महात्मा गांधी दाखवलेले आहेत. मग ते ज्यावेळी स्क्रीनवर येतात ना, त्यावेळी त्यांची छबी इतिहासातली आपल्या डोळ्यासमोर नक्कीच उभी राहते. आणि त्याच कारणामुळे मी परत सांगतो की तुम्हाला आपल्या भारतीय स्वातंत्र्यपूर्वाचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. हा चित्रपट बघायला जाताना काहीच माहिती नसेल ना, जर तुम्ही बाहेरचं शिक्षण घेऊन आला असाल ना, इटलीतले लेखक आणि या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला हा चित्रपट थोडासा डोक्यावरून जाईल. चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायला गेलं तर स्वातंत्र्यपूर्वचा जो संपूर्ण काळ होता तो काळ उभा करण्याचा प्रयत्न चित्रपटाने केला, पण कुठे कुठे थोडासा चित्रपट डार्क वाटला. खूप अति डार्क करण्याचा प्रयत्न केला गेला का असं देखील मला वाटलं. आणि त्यासोबत चित्रपटाचा पहिला थोडासा फास्ट चालतो आणि दुसऱ्या हाफ मध्ये चित्रपटामध्ये त्यांची काळ्या पाण्याची शिक्षा दाखवण्यात आली. मग काळ्या पाण्याच्या शिक्षेमध्ये त्यांनी काय काय केलं, त्यांचे फार माफीनामे असतील किंवा ती शिक्षा भोगत असताना सावरकरांच्या मनात कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या होत्या, त्यांना काय काय त्रास तिथे देण्यात आला, या सर्व गोष्टी दुसऱ्या हाफ मध्ये दाखवण्यात आल्या. मग त्यामध्ये थोडंसं बोरिंग देखील वाटू शकतं, स्लो देखील वाटू शकतं की हेच का परत दाखवते, पण ते दाखवणं तितकंच महत्त्वाचं होतं. जर तुम्ही इतिहासाचे जाणकार असाल तर तुम्हाला त्या गोष्टी देखील खूप जास्त आवडतील. आणि या चित्रपटाला तुम्ही कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघताय हे खूप जास्त महत्त्वाचं. जर तुम्ही काँग्रेसचे चाहते असाल किंवा काँग्रेसला सपोर्ट करणारे व्यक्ती असाल, ज्यात काही वाईट नाही, तर तुम्हाला चित्रपट अजिबात आवडू शकत नाही, म्हणजे आवडूच शकत नाही. महात्मा गांधीजींना या चित्रपटामध्ये निगेटिव्ह साइड तर्फे दाखवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी ते चित्रपटात येतात स्क्रीनवर, त्यावेळी ते एक निगेटिव्ह व्यक्ती आहे किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी स्वातंत्र्याचं कसं नाव पुढे केलं, या सर्व नेरेटिव्हनी गांधीजींना पुढे आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केलाय. आता तो दृष्टिकोन चित्रपटकारांचा होता, त्यामुळे आपण त्याला काही बोलू शकत नाही. आणि माझ्या मते मी देखील थोडी इतिहासाची माहिती ठेवतो, त्या मतानुसार ते बरोबर देखील होतं. इतकं निगेटिव्ह नव्हतं दाखवायचं, पण गांधीजींचं जे काही कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे सावरकरांच्या चित्रपटामध्ये. ते लोकांना कळणं गरजेचं आहे की फक्त अहिंसाच्या मार्गाने हे स्वातंत्र्य नाही भेटलं. आपल्या लोकांनी फाशी घेतली, आपल्या लोकांनी गोळ्या चालवल्या, आपले लोक बाहेर जाऊन आझाद हिंद सेनेसारखी सेना निर्माण केली, त्यामुळे जाऊन कुठेतरी हे स्वातंत्र्य भेटलेलं. ह्या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. हेच काम करण्याचा उद्देश ठेवून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे. अगदी जर तुम्हाला माहिती नसेल, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. अगदी जर्मनीत जाऊन, जपानात जाऊन तिकडनं प्रेशर भारतातील इंग्रजांवर टाकायचा प्रयत्न केला. एवढी ताकद सुभाषचंद्र बोस यांच्यात होती, पण एवढी
एवढी ताकद निर्माण करायची जी काही धमक होती ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मिळवली. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या मनात आझाद हिंद सेनेचं बीज रोवण्याचं काम सावरकरांनी केलं होतं हे देखील हा चित्रपट आपल्याला स्पष्टपणे सांगतो. आणि इमोशनल पार्ट या चित्रपटामध्ये माझ्यासाठी असा राहिला की ज्यावेळी सावरकरांचा एक ऑफिस दाखवण्यात आलं किंवा त्यांची बैठक व्यवस्था दाखवण्यात आली त्यावेळी प्रत्येक वेळी भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती, छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम होती आणि ते बघून खरंच खूप उत्तम वाटलं की अशा बारीक बारीक गोष्टींवर देखील या चित्रपटांच्या निर्मात्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे. कारण की सर्वांनाच माहिती सावरकर हे प्रेरित होते छत्रपतींकडून, छत्रपतींचा गनिमी कावा असू दे किंवा मोगलांच्या विरोधात केली गेलेली लढाई असू दे आणि त्यासोबतच सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या काय होती ही प्रखरपणे पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटाच्या निगेटिव्ह साइड्स बद्दल बोलायला गेलं तर हो, संपूर्ण जीवन चरित्र आपण 3 तासामध्ये दाखवू शकत नाही. सर्व महत्वाच्या गोष्टी दाखवल्या मान्य, पण त्या महत्वाच्या गोष्टींना देखील मागे काही ना काही बॅकग्राऊंड असतो. लगेच अभिनव भारती संघटना चालू नव्हती झाली, त्याच्या आधी सावरकरांनी त्यांचे जे काही मोठे बंधू आहेत त्यांनी एक दुसरी संघटना चालू केली होती. त्या गोष्टी लपवल्या गेल्या किंवा दाखवण्यात त्यांना यश आलं नाही. अगदी मग काळ्या पाण्याच्या शिक्षणामध्ये त्यांनी अजून काही काही कार्य केलं ते देखील दाखवलं नाही. त्यानंतर मग त्यांनी इकडे येऊन जे काही निवडणुकीमध्ये येण्याचा प्रयत्न केला, प्रचार जो काही केला, या सर्व गोष्टी देखील तितक्या चांगल्या पद्धतीने दाखवता आल्या असत्या जर हा चित्रपट एक वेब सिरीज मध्ये कन्वर्ट झाला असता. 2-2 तासाचे एपिसोड्स करून वेब सिरीज जर करण्यात आले असते तर हा चित्रपट खरंच सावरकरांच्या इतिहासाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकला असता. गाण्यांच्या बाबतीत सेकंड हाफ मध्येच एक गाणं आहे तेच उत्तम आहे. या चित्रपटामध्ये उगाच मिरची मसाला टाकून गाण्यांचा वापर करून चित्रपटाला दुसऱ्या ऍक्शन मध्ये भरकटण्याचा प्रयत्न अजिबात कुणी केला नाही. उत्तम कामगिरी केली. नंतर मग पिक्चर संपल्यावर सबटायटल सोबत संभाटाचा जो रॅप लागतो तो रॅप खूप जास्त प्रसिद्ध झाला. तर इतकंच तुम्ही देखील सहपरिवार सहकुटुंब चित्रपट बघायला जावा अशी मी इच्छा बाळगतो आणि इथेच थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मला कौतुक यासाठी वाटलं की मी ज्यावेळी चित्रपट बघायला गेलो होतो त्यावेळी हाऊसफुल शो होता, एकही सीट रिकामी नव्हती आणि त्याच कारणामुळे लोक इतिहास बघायला जातात आहेत. चांगला इतिहास चित्रपटांमध्ये दाखवला जातोय हे खूप आहे माझ्यासाठी. लडाखमध्ये 21 दिवसांचं आमरण उपोषण चालू आहे, आज 21वा दिवस तो पोहोचलाय. त्या लडाखच्या आंदोलनामागची पार्श्वभूमी काय हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यामुळे या व्हिडिओवर क्लिक करून तो व्हिडिओ देखील नक्की बघा, सबस्क्राईब नक्की करा. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.